दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. गोंडगाव विद्यालयात 100 झाडांसह लोखंडी संरक्षक जाळ्यांचे योगदान. वृक्षमित्र नरेंद्र परदेशी यांचा स्तुत्य उपक्रम. सरपंच राहुल पाटील यांचेही योगदान. राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड चाळीसगाव संचलित माध्यमिक विद्यालय गोंडगाव माध्यमिक विद्यालयात दिनांक 8 ऑगस्ट शनिवार रोजी वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. बांबरोड ब येथील वृक्षप्रेमी नरेंद्र परदेशी यांनी स्वखर्चातून विद्यालय परिसरात तब्बल 100 वृक्षांची लागवड केली. यामध्ये वड, लिंब, पिंपळ, पिंपरी, बकुळ आदी वृक्षांचा समावेश आहे. या वृक्षांच्या संरक्षणासाठी लोखंडी संरक्षक जाळ्यांचाही खर्च नरेंद्र परदेशी यांनी केला आहे. विशेष म्हणजे वृक्ष लागवडीसाठी जेसीबी मशीनने खड्डे खोदण्याकरिता गोंडगावचे लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील यांनी स्वखर्चातून योगदान दिले. लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीला अमूल्य भेट या भावनेतून हा उपक्रम राबवित असल्याचे वृक्षमित्र नरेंद्र परदेशी यांनी सांगितले. झालेल्या या उपक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी वृक्षप्रेमी नरेंद्र परदेशी तसेच त्यांचे वडील जयसिंग चतुर परदेशी, आई रामकुरबाई परदेशी, जितेंद्र परदेशी, माजी उपसरपंच भिकन परदेशी, सावदे येथील विठ्ठल परदेशी, शरद परदेशी यांच्यासह नातेवाईक शशिकांत पाटील, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते. त्यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक BG नन्नावरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी सरपंच राहुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य रोशन पाटील, शिवव्याख्याते दत्तू मांडोळे, सामाजिक कार्यकर्ते विजय साळुंखे, ललित मांडोळे, राहुल सोनार, पत्रकार सतीश पाटील, पत्रकार रतिलाल पाटील यांच्यासह नागरिकांनीही उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले. पुणे ते विद्यार्थी सहाय्यक समिती आहे आणि त्या समितीतनं आम्हाला शिकवण मिळाली आहे की आपण समाजाचं देणं लागतो आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून आपण ते परतफेड करायचं असते समाजाची. आणि ते समाज आपल्याला मदत करत असल्यामुळे आपण आधी या पुढे गेलेलो असतो. त्यामुळे आमच्या मनात आलं की बाबा आपण आपल्या परिसराला वृक्ष लावून आपलं परिसर हिरवं करायचं. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचे मी आभार मानतो आणि जे आपले जे दाते मिळाले आहेत आपल्याला, आपल्या मूळगाव यांचं बांबरूड नरेंद्र भाऊ परदेशी, जितेंद्र भाऊ परदेशी, तसं जितेंद्र माझा क्लासमेट. विषय असा होता की त्यांचे एक मानसिक देणं लागतो, आपण या समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो. ह्या उदात्त हेतूने वृक्षवल्ली आम्हा सोयरी या हेतूने त्यांनी आपला परिसर, आपल्या ग्रामीण भागामध्ये काहीतरी चांगल्या ठिकाणी जागा निवडली आणि आपलं माध्यमिक विद्यालय गोंडगाव हा जो एक त्यांना परिसर वाटला, योग्य वाटला, त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या स्वखर्चाने आणि दीर्घ आयुष्याची झाडे, त्यांना गार्डिंग जाळी आणि खड्डे वगैरे करून सगळ्यांच्या सहभागाने आमच्या शाळेचे मुख्याध्यापक असतील नन्नावरे बापू, आमचं सगळं संपूर्ण शिक्षक स्टाफ असेल, विद्यार्थी सगळ्यांच्या मदतीने, संगनमतीने सगळ्यांनी हे उत्तम असं कार्य, स्तुत्याचा उपक्रम हा आज रोजी पूर्ण करून घेतला. या ठिकाणी नरेंद्र भाऊंनी बांबरूडचे रहिवासी आहे, त्यांनी आमच्या माध्यमिक विद्यालय गोंडगाव या शाळेत संपूर्ण जो एवढा मोठा परिसर आहे, जवळपास 9 एकरचा परिसर आहे, या परिसरामध्ये वडाचे झाड, पिंपळाचे झाड, लिंबाचे झाड अशा पद्धतीने झाडाचं या ठिकाणी जवळपास 100 झाडं आज रोजी लागवड केली. वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरणाचे संवर्धन करा असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रीडा शिक्षक SD चौधरी यांनी मानलेत. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक BG नन्नावरी यांच्या मार्गदर्शनाखाली CS सोन्नीस, SD चौधरी, RS देवकर, VA पाटील, SR पाटील, SY पाटील, PV सोळंके, AM साळुंखे, RS सेंदाणे, SR महाजन, लिपिक PG देशमुख, M परदेशी, SL मोरे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होते. दक्ष पोलीस न्यूजसाठी बापूराव शार्दूल, गोंडगाव. अशा ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.